जळगाव जामोद तसेच संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदी तसेच इतर छोट्या मोठ्या नद्यांमधून दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उत्खनन करून मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे। परंतु महसूल विभाग ठोस अशी कारवाई करत नसल्याने वाळू माफिया दिवसेंदिवस मुजोर होत असून महसूल विभाग मात्र मौन बाळगत असल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पूर्णा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास केनीच्या साहाय्याने वाळू उपसा होत असून अवैध वाळू वाहतूक सुद्धा सर्रासपणे सुरू आहे। या दोन्ही तालुक्यातील अवैध वाळू माफियांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने पथकाची सुद्धा निर्मिती केली आहे। ही पथकं रात्रंदिवस गस्त घालत असताना अवैध वाळू तस्करांवर कारवाई का होत नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय बनला आहे। किंवा या पथकाकडून वाळू माफियांचे आर्थिक हित तर जोपासले जात नाही ना, असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे। याच दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ते खांडवी रस्त्यावरील तसेच जळगाव शहरातील गजानन महाराज मंदिर परिसराजवळ 26 डिसेंबर रात्रीच्या सुमारास 2 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पथकाने रोखून धरले। मात्र वाहन मालक स्वतः घटनास्थळावर दाखल होऊन त्याने पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची हुज्जत घालून वाहन पसार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। वाळू माफियांच्या या मुजोरीबाबत आमच्या संपादकांनी संबंधित पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा तर दिला, परंतु या वाहन मालकावर गुन्हा दाखल का केला नाही याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। MCN न्यूजच्या या सवालानंतर अखेर बेशर्मीपणा बाजूला ठेवून सदर वाहनांना ताब्यात घेण्याची कारवाई महसूल विभागाने केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। उशिरा का होईना महसूल विभागाने ॲक्शन घेतल्याने महसूल प्रशासनाच्या कारवाईबद्दल कौतुक होत आहे। तर जप्त केलेला टिप्पर मालक हा तालुक्यातील सत्तारूढ पक्षाच्या जवळचा असल्याची चर्चा परिसरात होत आहे। परंतु जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील हे आता राजकीय वरदहस्त असणाऱ्या वाळू माफियांवर सुद्धा कारवाई करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। त्यामुळे जळगाव जामोद महसूल प्रशासन उशिरा का होईना ॲक्शन मोडवर आल्याने तालुका परिसरातील अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।